मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणल्यानंतर अनेक महिलांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली आहे। त्यामुळे प्रत्येक दिवशी सकाळपासूनच हजारो महिला बँकेसमोर रांग लावून उभ्या राहत आहेत। त्यातच काही महिलांची घुसखोरी होत असल्याने वादविवादाच्या घटना घडत आहेत। त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्याकरिता महिला पोलीसही तैनात केले आहेत। दिवसभर महिलांची एकसारखी रांग होती। विशेष म्हणजे भारतीय स्टेट बँक शाखा हिंगोली येथे मात्र महिलांची सर्वाधिक गर्दी होती। बँकेमध्ये लाडक्या बहिणींना उभे राहण्यासाठी जागा नसल्याने त्यांना चक्क रस्त्यावर उभे राहावे लागले। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अधूनमधून विस्कळीत झाली होती। विशेष म्हणजे काही वर्षापूर्वी नोटबंदी करण्यात आली होती, त्यावेळी देखील बँकांसमोर अशीच रांग दिसून येत होती। त्यामुळे अनेकांना नोटबंदीची आठवण झाली। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।